नाशिकमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे। खरात प्रकरणात एक अपडेट हाती येते। ईशानेश्वर मंदिरासाठी 1.5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। भोंदू अशोक खरातवर महायुती सरकारची सुद्धा मेहरबानी होती असं चित्र पाहायला मिळतंय। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून हा निधी मंजूर झाला। सार्वजनिक बांधकाम विभागानं त्याचं काम पूर्ण केलं होतं। सभामंडप बांधकाम, पेवर ब्लॉक बसवणं, महिला व पुरुष प्रसाधनगृह, चेंजिंग रूम्स, भक्त निवास बांधकाम, विद्युतीकरण आणि लँडस्केपिंग करता निधी मंजूर केल्याची बाब समोर आली आहे। 31 मार्च 2018 रोजी हा GR काढण्यात आलेला होता आणि त्याच GRची प्रत NDTV मराठीच्या हाती लागली आहे। अशोक खरातला अटक झाली, त्याच्या अनेक कारणामे पुढे येत आहेत। त्याच्यावर मी असं कालच म्हटलं होतं की हा ज्या पद्धतीने त्याला अनेक वर्ष लोकांनी सहकार्य केलं राजकारण्याने आणि प्रशासनाने, याचा अर्थ तो बाबा सरकार पुरस्कृत होता की काय अशी शंका घ्यावी अशी परिस्थिती आहे। परंतु सरकार पुरस्कृत नव्हता, सरकारनेच त्याला मदत केली होती असा एक पुरावा आता पुढे येतोय। म्हणजे शासनाने त्याला सभामंडप वगैरे बांधून दिलं। 2018 साली पर्यटन विभागाने काही पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर केला। त्यामध्ये खरात बाबाचं हे ईशानेश्वर मंदिर होतं। त्याच्या विकासासाठी 105 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। त्याच्यातले 25 लाख त्या वर्षी देण्यात आले। त्याने जे काही बांधकाम केलं, म्हणजे सभामंडप असेल, महिला पुरुष भक्तनिवास असेल, महिला पुरुषांची प्रसाधनगृह असतील, चेंजिंग रूम असेल, हे सगळं शासनाने करून दिलं। त्यासाठी पैसा शासनाने उपलब्ध करून दिला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हे सगळं करून दिलं। इम्प्लिमेंटेशन एजन्सी सार्वजनिक बांधकाम विभाग आहे। आता सांगा, याला सरकार पुरस्कृत बाबा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? आणि तक्रारी आता करायच्या कुणा?